ह्या महामानवांना अभिवादन करून उपस्थित उपासक आणि उपासिका, काल वर्षावासाची पौर्णिमा झाली आणि तशा खऱ्या अर्थाने आज आपला वर्षावासाचा तसा दुसरा पण आज पहिला दिवस आपण समजूया. मी कालच्या प्रवचनामध्ये सांगितलं, कारण माझ्या प्रवचनावरती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रतिक्रिया येत असतात, पण आज 2 प्रतिक्रिया लगेच आल्या की भंतेजी तुम्ही वेगळाच वर्षावास सांगितला. त्यातली एक जण उपासकाची प्रतिक्रिया होता, तो खुश होता, पण एक भिक्षूची प्रतिक्रिया होती ती थोडी मला दम देणारी होती की तुम्ही सांगितलं हा वर्षावास ठीक नाही. म्हटलं आता तुम्ही काय भिक्षूला उपासकाला सांगितलं साधू साधू म्हटलं, भंतेजीचं नाव नाही सांगणार, पण त्यांनाही म्हटलं की मला जसा सुचतोय तसा सांगितला, तुम्ही क्लिअर करा तुमच्या प्रवचनामध्ये, लोक ऐकतील. मला जसा सांगता आला मी तसा सांगितला, चुकीचाही असू शकेल, ज्याला त्याला जसा घ्यायचा तसा त्याने अर्थ त्याचा घ्यावा. हा, निश्चितच भंतेजीला त्या सांगितलं मी की वाईट असं काही सांगितलं नाही, की माझा अर्थ जरी घेतला तरी त्याने तुमच्या समाजाचं काहीही नुकसान होणार नाही. माझ्या धम्मदेशनेपासून कुठेतरी समाज वेगळ्या दिशेला जाईल अशी काही माझी धम्मदेशना नव्हती. झाला तर त्याचा चांगलाच परिणाम होईल. त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की भगवान बुद्धांनी जे सांगितलं त्यांच्याशी वाद घालायलाही मला वेळ नव्हता, आणि म्हणून ते वरिष्ठ होते म्हणून त्यांची माफी मागून त्यांना सांगितलं की तुम्ही माझी चुकी सुधारा, काही हरकत नाही. आपण जाऊया. आपण बाबासाहेबांनी 2 गोष्टी सांगितल्या होत्या की जेव्हा, आता यांना विरोधक तर नाही म्हणता येणार, पण बाबासाहेबाचं एक कोट होतं की जेव्हा तुम्ही कुठल्या तरी मार्गावर चाललात आणि ज्यावेळेस विरोधक तुमची प्रशंसा करायला लागतात तेव्हा समजून जायचं की तुम्ही कुठेतरी चुकताय, है की नाही. आणि विरोधक जर कडाडून विरोध करत असतील मग तुम्ही समजायचं येस आय एम राईट, चला. हे बाबासाहेबाचे कोट आहेत, माझे नाहीत. बाबासाहेब सावधानतेचा इशारा देऊन सांगतात की तुम्ही चांगल्या मार्गावर आहात की नाही त्याचा पडताळा पाहण्याच्या ह्या 2 कसोट्या. मी मागेही सांगितल्याप्रमाणे की आपल्याला विरोधक बाहेरचे कुणी नाहीच आहेत. तुमच्या समाजाला विरोधक तुमचा समाजच आहे, आणि म्हणून तुमच्या सगळ्याही संस्थेची वाट कुणी लावली असेल तर आम्ही आमचीच लावली. आणि म्हणून मग आता ह्या वर्षावासामध्ये माझा ट्रेंड तोच आहे, आणि म्हणून ग्रंथ निवडण्याचं कारणच ते होतं की क्रांती आणि प्रतिक्रांती निवडायची. कारण काल तुम्ही जसं सांगितलं की भंतेजीने सांगितलं 3 ग्रंथ होते, मी नाही सांगितलं, बाबासाहेब बोलत होते. जर तुम्हाला बुद्ध आणि त्याचा धम्म समजून घ्यायचा असेल तर हे 3 ग्रंथ अभ्यासले पाहिजे, तर तुम्हाला बुद्ध कळेल. आणि म्हणून त्यांनी हे 3 ग्रंथाची मालिका सांगितली होती. दुर्दैव असं की 3ही ग्रंथ कार्ल मार्क्स बाबासाहेबांच्या हयातीत झाला प्रकाशित, पण क्रांती आणि प्रतिक्रांती आणि बुद्ध आणि त्याचा धम्म बाबासाहेबांच्या हयातीत प्रकाशित झाले नाही. आणि म्हणून बऱ्याचशा त्रुटी त्याच्यामध्ये आजही आपल्याला दिसतात. म्हणून कधी कधी त्याचं बुद्ध आणि त्याचा धम्म याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर ट्रान्सलेशन मध्ये तुम्हाला बऱ्याचशा चुका सापडतील की सिक्वेन्स मध्ये चुका सापडतील. तसंच क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्येही हाही अधुरा ग्रंथ आहे, कारण हा बाबासाहेबाचा रायटिंग अँड स्पीचेस याच्या व्हॅल्यू नंबर 3 मध्ये आलेला आहे, कारण तो घेतलेला आहे. कारण बाबासाहेब गेल्यानंतर त्यांचं जे साहित्य प्रकाशित झालं ते साहित्य बऱ्याचशा ठिकाणून गोळा करण्यात आलं, कारण ते एका ठिकाणी नव्हतं. जेव्हा जाहिराती काढल्या ज्याच्या ज्याच्याकडे असेल, आणि मग त्या साहित्यावरती एक कमिटी बसली आणि हे बाबासाहेबाचंच आहे का त्याच्यावरती संशोधन करून आणि मग त्याचे खंड निर्माण झाले. तसंच व्हॅल्यूम नंबर 3 मध्ये असणारा हा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाची पार्श्वभूमी जर आपण समजून घेतली तर पहिला शब्द काय आहे, क्रांती. आता या क्रांती शब्दाची, कारण तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, क्रांती बऱ्याचशा गोष्टीला म्हटली जाते. क्रांती, फेमस क्रांती कुठली आहे की युरोपमध्ये झालेली औद्योगिक क्रांती. भारतामध्ये बऱ्याचशा क्रांत्या झाल्या आहे की नाही. हरित क्रांतीपर्यंत त्याला शब्द क्रांती आहे. तुमच्या उत्पादनामध्ये तुम्ही स्वयंभू झाले ही एक हरित क्रांती होती. दुधाचा महासागर निर्माण झाला त्याला श्वेत क्रांती म्हटलं. बाबासाहेबाला ही क्रांती अपेक्षित आहे का? कारण बाबासाहेब प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक ठिकाणी सांगतात की भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मणवाद आणि बौद्ध संस्कृती याच्यामधला
संघर्ष आहे. म्हणून बाबासाहेबाला कुठली क्रांती अपेक्षित आहे? वैदिक धर्मातली आणि बौद्ध धर्मातली, म्हणजे इतिहासाची क्रांती बाबासाहेबाला अपेक्षित आहे. मग जर आपल्याला इतिहासाची क्रांती अपेक्षित आहे तर मग इतिहासाचे प्रकार किती आहेत? आता कोणी तुमच्या इतिहासाचे प्राध्यापकही असतील तर साधारणतः प्रचलित हे 3 टाईपचे इतिहास आहे की ज्याला आपण प्राचीन इतिहास म्हणतो, मध्ययुगीन आणि मॉडर्न आधुनिक, असे 3 टाईपचा इतिहास शिकवला जातो. आजही भारतामध्ये शिकवला जातो. आणि त्याच्या उपर बाबासाहेब सांगतात की जे मिथक आहे, रामायण, महाभारत, पुराण हे इतिहास म्हटलंय का? ही मिथक आहेत, परंतु त्याला त्या धम्माने इतिहास म्हटलं आणि म्हणून त्याला क्रांती आणि त्याला काउंटर क्रांती बाबासाहेब त्याची समीक्षा करतात. आणि बाबासाहेबांचे सगळेच ग्रंथ जवळजवळ शोध निबंध आहेत. ग्रंथ कुठले आहेत? त्यांचे शोध आहेत. म्हणून तुम्हाला त्यात मनोरंजन सापडतंय का? मनोरंजन नाही सापडत. हा, ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याच्या बुद्धीला मनोरंजन अवश्य मिळतं, परंतु IQ कमी असणाऱ्या किंवा अशिक्षित माणसाला बाबासाहेबांचे धर्मग्रंथ असतील किंवा धम्मग्रंथ असतील ते डोक्यावरून जातात. तसंच बाबासाहेबांचा हा ग्रंथ आहे, कारण मी हा 4-5 वर्षापूर्वी वाचला होता. आता मी तिकडे शोधला तर आमचं नेमकं ते व्हॉल्यूम नंबर 3 आमच्यापासून गायब आहे आमच्या लायब्ररीतलं. आणि कारण कुठेही 3-4 वर्षापूर्वी वाचलेला ग्रंथ मी आता जशाला तसं त्याचं विश्लेषण करत मला चुकी होण्याची शक्यता होती, म्हणून मी त्यांना मागितला ग्रंथ. आता मी ग्रंथ रोज सोबत घेऊन जाईल आणि सोबत घेऊन येत जाईल. काय होतं, बाबासाहेबाला अपेक्षा का होती की हे ग्रंथ लिहिण्याचं कारणही काय होतं की क्रांती आणि प्रतिक्रांती बाबासाहेबाला का लिहावं लागली? इतिहास आणि प्रति इतिहास, की आजही आपण म्हणतो की इतिहास हे चुकीचा सांगितला गेला आणि बाबासाहेबांनी हा संशोधन आपण. तर मग संशोधन काय असतं याच्यातलं की बाबासाहेब ह्या ग्रंथाची सुरुवात पुष्यमित्राच्या याच्यापासून करतात. मग याच्या अगोदरचं मिथक काय की आजही जर तुम्हाला आम्हाला शिकवल्या जात असेल, आता तर शैक्षणिक पॉलिसी बदलली, तुमच्या लक्षात आले की नाही माहिती नाही. आजही तुम्ही 4वी-5वीचे पुस्तकं बघितलेत की नाही मला माहिती नाही. आता त्याच्यामध्ये महाभारत आणि रामायण शिकवल्या जातं, कारण रामायणाला आणि महाभारताला आतापर्यंत कोर्टाच्या नुसारही इतिहासाची मान्यता होती का? नाही. परंतु आता ह्या सरकारने किंवा ह्या व्यवस्थेने त्याला इतिहासाचा दर्जा देण्याचे प्रयत्न सुरू केलेली आहे. मग तसं जर बघितलं तर प्राचीन इतिहास आजही आपला कुठून शिकवला जातो? तर भगवान बुद्ध, जैन धर्म आणि बौद्ध धर्म इथून प्राचीन इतिहास तर पार तुमचा इसवी सनापर्यंत हा प्राचीन इतिहास आहे, येशू ख्रिस्ताच्या याच्यापर्यंत. तिथून जे सुरू होतो तो गुप्त काळापर्यंत किंवा तुमच्यावाल्या 7 करणीपर्यंत, शिवाजी महाराजापर्यंत त्याला मध्ययुगीन म्हटलं जातं. त्याच्यानंतर आधुनिक इतिहास तुकाराम, नामदेव, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हा तुमचा मॉडर्न इतिहास आहे. इतिहासाचे हे 3 टप्पे आहेत. तर हे 3ही टप्पे खरे लिहिले गेलेत का? आधुनिक इतिहासाचे साक्षीदार बाबासाहेब होते. मग बाबासाहेबांनी समीक्षा नेमकी कशाची केली? तर प्राचीन इतिहासाचाही प्राचीन इतिहास की जो मिथक रूपाने मांडला जातो. मग काय मिथक रूपाने मांडला जातो? भारतामध्ये मिथक रूपाने मांडला जाणारा इतिहास, त्याच्यामध्ये मांडल्या जाते मनुस्मृती. तो इतिहास आहे का? मनुस्मृती मांडल्या जाते, महाभारत मांडल्या जातं, पुराण मांडल्या जातं, रामायण मांडल्या जातं आणि हे प्राचीन इतिहासामध्ये येत नाही, परंतु त्याला मान्यता आहे आणि त्याच्यावरती धर्मशास्त्र निगडीत. बाबासाहेब वेदापर्यंत गेले नाहीत, कारण वेदाला बाबासाहेब मान्यताच देत नाहीत, वेदाला बुद्धही मान्यता देत नाहीत. आणि म्हणून बाबासाहेबांनी कुठून घेतलं मिथक? हे मनुस्मृतीपासून. आणि म्हणून मनुस्मृतीपासून घेतलेल्या या विथकाला तिथे क्रांतीला प्रतिक्रांती. बाबासाहेब, आता परत आपण हा ग्रंथ जर लक्षात घ्यायचा असेल तर बाबासाहेबाला लिहायची गरज का पडली? कुठल्याही गोष्टीला काही जर तुम्हाला निर्माण करायचं असेल तर गरजेपोटीच निर्माण केलं जातं की नाही? बिना गरजेची कुठलीही गोष्ट नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी कार्यकारण भावाचा सिद्धांत सांगितला की काहीतरी कारण असल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. मग बाबासाहेबाला हा ग्रंथ लिहायची का गरज पडली असेल? बाबासाहेबांनी 3 ग्रंथाची मालिका सांगितली. तर बाबासाहेबाला तेच दाखवायचं होतं की बुद्ध धर्माचा ऱ्हास कसा होत गेला आणि मग त्या बुद्ध धर्मावरती कडी कशी करण्यात आली. कारण जर समजा तुम्हाला कुठलीही गोष्ट स्थापित करायची असेल
तर ती गोष्ट स्थापित करण्याकरता त्याला काही ना काहीतरी आधार द्यावा लागतो की नाही. जर ही बाटली आहे आणि हिला सिद्ध करायचं असेल तर मला हिला आधार द्यावा लागेल. ही काचेची आहे का प्लॅस्टिकची आहे की कशाची आहे. आणि म्हणून हिंदू धर्मालाही त्यांच्या धर्माला स्थापित करण्याकरता ही मिथ्यकं निर्माण करावी लागली. कशा करता निर्माण करावी लागली तर त्या बौद्ध धर्माला त्यांना काउंटर करायचं होतं. बौद्ध धर्माला काउंटर करण्याकरता ही मिथ्यकं निर्माण करायची होती. आणि बाबासाहेबांनी हा शोध लावला की बौद्ध धर्माला काउंटर करण्याकरता त्यांनी काय काय निर्माण केलं ते बाबासाहेब या क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये सांगतात. आता याचा अर्थ आपण समजून घेताना कसा घेतला पाहिजे. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की जर महाभारताची कथा बघितली तर बाबासाहेब इथे लिहिताना लिहितात की महाभारत हिंदू धर्म किती वर्षाचा सांगतो तो. काही लोक सांगतात की हा 5000 वर्षापूर्वी घडलेला इतिहास आहे. पण त्याच्या मिथकामध्ये जर गेलं तर तो कृष्ण 33 लाख वर्ष जगलाय म्हणतात. म्हणजे कुठला मेळ कुठे लागतो का. मग त्याला जर इतिहास म्हणायचं तर मग बाबासाहेब त्याच्या पुराव्यानिशी ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की हे महाभारत नेमकं कधी लिहिल्या गेलं. बघा आपल्याला जर बुद्ध धम्म समजायचा असेल तर ते महाभारत आपल्याला समजलं पाहिजे की ते कधी लिहिल्या गेलं. आणि जर महाभारत बाबासाहेब लिहिताना लिहितात की महाभारत हे 6व्या शतकापासून तर 12व्या शतकापर्यंत ते लिहितच होते. कारण महाभारताच्या कथा किंवा रामायणाच्या कथा याच्यामध्ये आणि म्हणून तिचं उदाहरण देताना की कुठलं जुनं आहे आणि कुठलं नवं आहे. बौद्ध धर्माला डाऊन करण्याकरता निर्मित झालेली ही ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये ते उदाहरण देताना देतात महाभारतामधले की अर्जुनाने खांडव वन जाळताना एक बाण सोडला आणि ते वन जळालं आणि त्याच्यामध्ये नाग जळाले. ऍक्च्युली नाग कोण होते. मिथक निर्माण कसं करण्यात आलं की नागाची हिस्ट्री तुम्हाला बौद्ध वाङ्मयामध्ये सापडते. जेव्हा भगवान बुद्ध 6 वर्ष तपश्चर्या करतात. आता तुम्ही सगळेजण बौद्ध गयाला गेला असाल मुलीचंद नावाचा तलाव बघून आलेत की नाही. प्रतिकृती आहे ना तिथे एका नागाची. तर खरंच नागाने छत्र धरले असेल का बुद्धाच्या याच्यावरती. प्रतीक होतं कारण तो नाग राजा होता मुलीचंद. आणि होऊ शकतं त्या पूर्ण प्रदेशावर त्यावेळेस नाग त्या राजाचं राज्य असावं त्याचा आश्रय बुद्धाला मिळाला असावा. बाबासाहेब लिहितात त्याच्यामध्ये की त्या मुलीचंद राजाच्या म्हणजे नाग कोण होते तर माणसं होती. नाग हे सरपटणारा नाग नव्हता. ह्याला त्यांनी तक्षक बनवलं. अर्जुनाच्या बाणाने खांडव प्रस्थ जाळ. हे कधी होऊ शकते कारण त्या इतिहासाला जर त्याला डांबीस करायचं असेल तर हा इतिहास निर्माण केला म्हणून महाभारतामध्ये इंद्रप्रस्थ नावाचं पर्व येतं. आणि राज्य आहे ना धर्माने राज्य निर्माण केलेलं की नाही. हे याच्या अगोदर म्हणजे आपल्याला प्राचीनातला प्राचीन इतिहास जोपर्यंत माहिती होणार नाही तोपर्यंत आपल्याला हा ग्रंथ कळणार नाही. नाग काय आहे तर नागाची पार्श्वभूमी कुठे आहे. आणि मग हा ग्रंथ कधी लिहिला गेला तर बौद्धाच्या नंतर हा ग्रंथ लिहिला गेला. कारण बौद्धाच्या लिटरेचरला आव्हान देता आलं पाहिजे म्हणून बाबासाहेब त्याच्या ह्या ग्रंथामध्ये लिहितात. आज आपण फक्त पार्श्वभूमी पाहू कारण काल माझ्या ऐकण्यामध्ये फरक झाला. तुम्ही 3चा टाइम दिला मी 3:30चा ऐकला. 3:30 ते 4:30. उद्यापासून नाही 3चा टाइम आहे. आपण उद्यापासून येऊ. 1 तासाचं प्रवचन आपलं बरोबर असेल. इथे आज आपण फक्त प्रस्तावना घेऊ की बाबासाहेबाला काय अपेक्षित होतं. आणि म्हणून बाबासाहेब इथे बाबासाहेबांच्या भाषणामध्ये बऱ्याच वेळेस कारण बाबासाहेबाला तुम्हाला जागृत करायचं होतं म्हणून बाबासाहेब सांगताना सांगतात की आपण कोण आहोत नागवंशी आहोत. आता तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही परंतु तुमच्या आजा आणि पंजाची नावं जर तुम्ही बघितले तर भिकनाक तुकनाक कोणनाक अशी नावं होती. कारण नाव कुठलीही प्रथा किंवा संस्कृती कशी वाहक बनत जाते त्याचं ते एक प्रतिबिंब होतं. त्याच्यातलं मोठं उदाहरण आहे बाबासाहेब देतात की सिद्ध नाकानी पेशवाई म्हणजे आम्ही नागवंशीय आहोत आणि नागवंशीय बौद्ध होते. म्हणजे आम्ही आता बौद्ध झालोत का
कारण आम्ही नागवंशी मूळचेच बौद्ध आहोत. बाबासाहेबांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांती, कारण ह्या नागावरती कसा विजय म्हणता येईल किंवा त्यांचं दमन म्हणता येईल, दमन करून ही वैदिक संस्कृती, त्यावेळेस वैदिकाच्या नंतर ब्राह्मण संस्कृती, ब्राह्मण संस्कृतीच्या नंतर आताच्या संस्कृतीला तुम्ही काय नाव द्याल? मिश्र संस्कृती आहे ना. बावनकुळे नावाचा तेली आहे की नाही, खरा नागवंशी आहे, परंतु तो काय सांगतो हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. मग आताच्या संस्कृतीला कुठलं नाव द्याल तुम्ही? तर हा इतिहास आहे संघर्षाचा. कारण संघर्षाच्या इतिहासाला तुमच्यातलीच लोक जोपर्यंत बेईमान होत नाही तोपर्यंत क्रांती आणि प्रतिक्रांती घडत नाही. आणि म्हणून त्यातलंही उदाहरण देतात, मिथक जरी असलं तरी जोपर्यंत बिभीषण रामाला येऊन भेटला नाही तोपर्यंत रावणाचा पराजय होऊ शकला नाही. म्हणूनच म्हण पडली की नाही, घर का भेदी लंकाड आहे. म्हणी अशाच नाही पडल्या, ह्या प्रतिकात्मक पडल्या. म्हणून तुमच्यामध्येही पीपल्स एज्युकेशन सोसायटीची उधळपट्टी कोणामुळे होते? तर तुमच्यातल्या बिभीषणामुळेच होते. तुमच्या समते सैनिक दलाची नासधूस कशामुळे होते? तर तुमच्यामध्ये निर्माण झालेल्या देवदत्तामुळेच होते. कारण त्यांना ते करायची गरज पडत नाही. आणि आता तर आमचा IQ एवढा खराब झालाय की बाकीचे लोक तरी सुपाऱ्या घेऊन काम करतात, आमच्या लोकांना सुपाऱ्या द्यायची गरज नाही, ते बिन सुपाऱ्याचेच काम करायला लागतात. कारण तेवढी त्याला काय म्हणता येत आपण, अवकात आहे की नाही. पैसे घ्यायची अवकात तरी पाहिजे की नाही तुमचे. मी पैसे घेऊन काम करतो ही अवकात पण आमच्यात राहिली नाही. कारण आमच्यावाले 13-14 ज्याला आपण बुद्धिवादी म्हणतो ते इलेक्शनच्या पिरियडमध्ये मस्त पत्रक काढतात आणि त्याच्यावर सांगतात. त्यांना कोणी पैसे दिलेले नाही. लोक तुम्ही फुकटच त्यांच्यावर आरोप करता की त्यांना काँग्रेसवाल्यांनी पैसे दिले, यांनी पैसे दिले. कोण पैसे? कारण त्यांची अवकातच नाही पैसे घ्यायची. कारण त्यांची अवकात तुमच्या समाजाला विरोध करण्याचीच आहे. आणि म्हणून का? तर आम्हाला बरोबर बाबासाहेबाची क्रांती आणि प्रतिक्रांती कळाली नाही. बाबासाहेबाचा बुद्ध आणि त्याचा धम्म कळाला नाही. बाबासाहेबांनी मांडलेली मांडणी आम्हाला कळाली नाही. कारण त्याच्यातलं दुर्दैव असं होतं की बाबासाहेब आम्हाला धम्म दिला आणि जास्त वेळ टिकले का. बाबासाहेबाच्या पुढचे त्यावेळेचे आव्हान कसे काय होते? बाबासाहेब साधारणतः 1920ला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये म्हणा, कारण बाबासाहेब 1932 पर्यंत राजकारणात नाहीत. 1920 पासून तर 1932 पर्यंत बाबासाहेब सामाजिक आंदोलन करतायत. बाबासाहेबांचे आंदोलन कुठले आहेत? सामाजिक आंदोलन आहेत. कारण बाबासाहेबाला माहिती आहे की मी जोपर्यंत घडी बसवत नाही, जोपर्यंत पाया घालत नाही तोपर्यंत कळस होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब सामाजिक कार्य करतात. तुम्हाला उठून उभं राहतात, तुम्ही गुलाम आहात. आणि म्हणून बाबासाहेबांचे आंदोलन कुठले आहेत? महाडच्या चौदार तळ्याचं आहे, तर पुण्याच्या त्या गिरीचं आंदोलन आहे, काळाराम मंदिराचं आंदोलन आहे. राजकारणाचे आंदोलन का तोपर्यंत? कारण बाबासाहेबाला समाज निर्माण करायचा आहे. आणि मग मात्र 1932 नंतर बाबासाहेब राजकारणामध्ये हस्तक्षेप करतात. कारण तोपर्यंत बाबासाहेब स्थापित झालेले, म्हणजे क्रांतीची बीज तुमच्यामध्ये तोपर्यंत बाबासाहेबांनी पेरलेली आहेत. आणि मग बाबासाहेब राजकारणाच्या धुरीवरती येतात. आणि बाबासाहेब तिथून, कारण आपल्याला जर समजून घ्यायचं असेल, धम्म समजून घ्यायचं असेल की आज मला ज्या भंतीजींनी प्रश्न केला, आता नाविलाजानं म्हणावं लागेल की त्यांनाच धम्म कळालेली नाहीत अजून. कारण आम्हाला बुद्ध दाखवलाय कोणी? बाबासाहेबांनी खांद्यावर घेतलंय ना आम्हाला. आम्ही बाप म्हणतो बाबासाहेबाला, आणि आम्हाला बाबासाहेबांनी जो बुद्ध दाखवलाय तोच आम्ही पाहणार आहेत. मला बाबासाहेबांनी जो बुद्ध दाखवला तो मला बघायचा आणि तोच लोकांना सांगायचा, हेच माझं कर्तव्य आहे. मला अश्वघोषाचा बुद्ध सांगून चालणार नाही, मला बाबासाहेबाचा बुद्ध सांगायचा. म्हणून बाबासाहेबाला हे 3 पुस्तकं लिहावं लागले. आजही आमच्या ना भिक्षूच्या डोक्यात येत आहे, ना आमच्या बौद्धाचार्याच्या डोक्यात येत आहे, ना कोणाच्या डोक्यात येत नाही. आम्ही फक्त मागची रटारी, जशी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, आम्ही तेच चालू आहे. बाबासाहेबाला काय अपेक्षित होतं? बाबासाहेबाला कुठला धम्म अपेक्षित होता? जर बाबासाहेबाला जशाला तसा धम्म अपेक्षित असता तर बाबासाहेबांनी हे कशाला लिहिलं असतं? एका वाक्यात सांगून गेले असते ना, त्रिपिटक आहे, जातक कथा आहेत, वाचा आणि चला. हे त्रिंगार्थ लिहिण्याचं कारण काय होतं हे अजूनही आमच्या भंतीजीच्या आमच्याला का डोक्यात येत नाही? इथे बुद्धाला विरोध आहे का? मुळीच नाही.
बुद्धाला मुळीच विरोध नाही, पण बुद्धाच्या वचनानुसारच बाबासाहेब सांगतात की मी बुद्ध गाळून घेतलाय, फिल्टर करून घेतलेला बुद्ध मला अपेक्षित आहे. कारण तुमच्या डोक्यात तो जर बुद्ध दिला तर परत तुम्ही हिंदू धर्मात जाल. कारण मी कालच सांगितलं नाही का की कसं झालं महायान आणि हिनयान. महायानवाल्यांनी मूर्ती करता 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 बोधिसत्वाला कधी 8 हात लावले 10 डोके लावले कळलंच नाही, त्यांनी ऑटोमॅटिक त्याचा विष्णू करून टाकला. आजही हिंदू धर्मात जर तुम्ही बघितलं तर काय आहे, शैव आणि वैष्णव हे 2 पंथ आहेत त्यांच्यामध्ये. कारण हिंदू धर्म आपल्याला जर तुम्हाला कुठलीही संस्कृती सांगायची, दुसऱ्या संस्कृतीचे दोष काढायचे, त्या संस्कृतीचा अभ्यास हवा ना तुम्हाला. आमच्या भंतीजींनी फक्त त्रिपिटकच पाठ केली. आणि मग बाबासाहेबाचा बुद्ध कसा सांगता येईल तुम्हाला? कारण बाबासाहेबाचा बुद्ध सांगताना आमच्या महाराच्या कुडाच्या घरामध्ये एक देवळी असायची, त्या देवळीत खंडोबा असायचा, हे तुम्हाला सांगता येईल का भंतीजीला? बुद्धाला नव्हतं ना ते माहिती. बुद्धाला खंडोबा माहित होता का? बुद्धाला वेद माहिती होते, बुद्धाला बळी देणं माहिती होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा का दिल्या? प्रतिक्रांती आहे ना, बाबासाहेबांनी घडवलेली ती क्रांती आहे 22 प्रतिज्ञा देणं. समजून घेतलं असतं तर बुद्धाने त्याच्या अगोदरच म्हटले ना, नथी मे शरणंग आयंग बुद्धो मे शरणंग वरंग. एका वाक्यात बुद्धाने सगळं सांगितलेलं आहे की बुद्धाशिवाय मला दुसरी कुठली शरणच नाही. ह्या वाक्यात सर्व आलं ना, ब्रह्मा आला, विष्णू आला, महेश आला, सगळं आला. बुद्ध काय म्हणतात की बुद्धाशिवाय मला कुठली शरण नाही. तरी बाबासाहेब 22 प्रतिज्ञा देतात. का देतात? कारण आमच्या डोक्यात ते नथी मे शरणंग आयन गेलंच नव्हतं, आमच्या डोक्याने ते स्वीकारलंच नव्हतं. आणि म्हणून भारताची लोकसंख्या 33 कोटी, देवही 33 कोटी होते. आम्हाला तिथे चिकित्सा करायची कधी गरज पडली नाही. बाबासाहेब तिथे मग चिकित्सा करायला लागतात. पण चिकित्सा करताना तुमचं डोकं सुपीक कसं करता येईल हे अगोदर बाबासाहेबांनी केलं. एकदमच तुम्हाला ABCD शिकवली का? बाबासाहेबांनी मी काल जसं सांगितलं की 14 तळ्याचा सत्याग्रह केला, ही क्रांती होती. कशा करता क्रांती होती? त्या 14 तळ्याचं एवढं घाण पाणी होतं की त्याच्यात कुत्रे जात होते. बाबासाहेबाला खरंच ते प्यावं वाटलं असेल का? परंतु का केला तो सत्याग्रह? बाबासाहेबाला ते प्रूव्ह करायचं होतं की पाण्यावर आमचाही अधिकार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी कायदेशीर दृष्ट्या की इंग्रजांनी काढलेला सार्वजनिक ठिकाणी सर्वजण पाणी भरू शकतात हा कायदा आणि महाडच्या नगरपालिकेने पास केलेला ठरावाची अंमलबजावणी म्हणून तो सत्याग्रह केला. सत्याग्रह करणं म्हणजे कशाचा आग्रह होता? तो सत्याचा आग्रह धरणं. सत्याचा आग्रह नंतर महात्मा गांधींनी फेमस केला, त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी केलेला आहे. सत्याचा आग्रह म्हणजे हा पाण्यावरती आमचा अधिकार आहे याचा आम्ही आग्रह धरतो. हे तुम्हाला दर्शवायचं होतं. बाबासाहेबाला माहित होतं, कारण ते इंग्लंडमध्ये जाऊन आले होते, गोऱ्याच्या पंक्तीला बसून जेवून आले होते. तिथे भेदाभेद नाही त्यांना माहित होतं. आणि या घोड्यापेक्षा इथले बामण हुशार नाहीत, ते यांच्यापेक्षा जास्त हुशार आहेत, पण ते भेदाभेद करत नाही. वर्णभेद होता तरी ते अनटचेबिलिटी पाळत नव्हते. तिकडे काळा आणि गोरा भेद होता, पण ते स्पर्शभेद मानत होते का काळाला? नाही, ते स्पर्श करत होते, पण गुलामी होती. आणि बाबासाहेबांनी ती क्रांती बघितली होती. आणि मग इथे बाबासाहेबाला ते घडवायचं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी जी आंदोलनं केली ती आम्हाला क्रांतीच्या पायावरती. कुठल्याही गोष्टीची क्रांती घडवत असताना क्रांती दगड धोंडे घडवतात का? बाबासाहेबाला अपेक्षित काय होतं? ग्रंथ लिहितानाही जेव्हा आपण म्हणतो की क्रांती घडताना, क्रांती कोण घडवू शकतंय? सुखात पडलेल्या अंबानीला क्रांतीची गरज आहे का? हवं तो त्याच्या पोरीचं नाव क्रांती ठेवण केली म्हणेल मी क्रांती. मग क्रांतीची गरज कोणाला आहे? तुम्हाला आणि मला. मी ज्या मागच्या वेळेस ज्याचं नाव सांगितलं होतं की नाही, ज्यांनी निवाडा दिला होता की चोरी करणाऱ्याला 1 वर्षाची सजा आणि ज्याची चोरी झाली त्याला 6 महिन्याची सजा, हीच क्रांती आणि प्रतिक्रांती आहे. कारण मला जे मिळणार आहे ते जर दुसराच कोणी घेऊन जात असेल तर मग माझी हिसकावलेली गोष्ट परत मिळवणं याला क्रांती म्हणतात. मी असाच एका जणाला प्रश्न विचारला तर त्याने विनोदाने सांगितलं क्रांती म्हणजे काय, तर तो म्हणतो क्रांती म्हणजे लग्न करणं. अरे म्हटलं हा, म्हणजे क्रांतीच आहे ती एक प्रकार. जो माणूस लग्न करतो ती
क्रांती, आणि म्हटलं प्रतिक्रांती, तर मग ते फारकती घे ना प्रतिक्रांती, दोन अर्थ सांगितले. म्हटलं वा छान गोष्ट आहे, विनोदाची गोष्ट असेल पण त्याला दर्शवते. मग त्यांनी विश्लेषण केलं मला की जी गोष्ट तुम्हाला त्रासदायक होते तिथं एक तर सोडणे, किंवा ज्या गोष्टीने तुम्हाला नसल्यामुळे त्रास होतो ती मिळवणे, त्याला क्रांती आणि प्रतिक्रांती म्हणतात. बाबासाहेबांनी ह्या दोन्ही गोष्टी करता केल्या की तुम्हाला सन्मानही नव्हता, आदरही नव्हता, मानही नव्हता, ते मिळवण्याकरता संघर्षाकरता प्रेरित केलं, ती क्रांती होती. परंतु ते आम्हाला काही मिळूही देत नाहीत, आमच्याच गोष्टीवरती अधिकार गाजवतात, आणि म्हणून ते हिसकावून घेण्याची प्रतिक्रांती. हिसकावलेलं आहे ना बाबासाहेबांनी, तुमच्या पुढे टाकलेल्या. असेच भेटले का तुम्हाला सवलती? खूप मोठा संघर्ष करावा लागला ना बाबासाहेबाला. आणि मग ह्या ग्रंथाच्या आम्हाला काही गोष्टी कळण्याकरता, मग आम्हाला काही गोष्टी कळतात, कारण आम्ही अंधानुकरणही करता कामा नये. आम्ही उठतो सुटतो आणि लगेच म्हणतो बाबासाहेब आमचे घटना लिहिली. तेच बाबासाहेब म्हणतात की घटना लिहिताना मला बऱ्याच लोकांची आम्ही प्रगल्भ झालो पाहिजे. काय वाक्य आहे मग? बाबासाहेब इज ए आर्किटेक्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कोण आहेत ते? आर्किटेक्ट आहे. मग आता तुम्ही एक बिल्डिंग डोळ्यासमोर आणा, बिल्डिंगचा डॉक्टर कोण आहे? आर्किटेक्ट आहे ना. पण ती बिल्डिंग निर्माण करताना किती लोकांचं सहाय्य आहे हे आमच्या डोक्यात गेलं पाहिजे. तेव्हा खरा बाबासाहेब आम्हाला कळेल. आम्ही अंधानुकरित बाबासाहेब, आणि मग तेव्हा आम्हाला उत्तरही देता येते. आम्ही आर्किटेक्ट बाबासाहेब नाही स्वीकारला, आम्ही अंधानुकरण ठोकून देतो की बाबासाहेबांनी घटना केली, मग आम्हाला ती प्रतिक्रांती सांगता येत नाही. कारण ही घटना निर्मिती करतानाची प्रोसिजर काय हे जर आम्हाला माहिती असेल की घटना समिती होती, घटना समितीमध्ये 32 कमिट्या होत्या, 32 कमिट्यामधले ही ड्राफ्टिंग कमिटी होती, आणि ड्राफ्टिंग कमिटी कशी महत्वाची होती आणि का तिला आर्किटेक्ट म्हटलं, हे ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी आम्हाला बाबासाहेबांचा रोल कळेल, आणि ठणकावून सांगता येईल की घटना बाबासाहेबांनीच लिहिली. हे सगळं आम्हाला माहिती नसतं. क्रांती आणि प्रतिक्रांती ही तुम्हाला माहिती व्हावं करून म्हणून बाबासाहेबांनी लिहिलेली. हे तुमच्या समाजाला तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही मूळचे कोण होते, तुमच्यातला स्वाभिमान कसा होता. कारण जोपर्यंत तुम्हाला, कारण त्यांच्यात एक गोष्ट सांगतात, मिथक त्यांच्यातून चोरलेले आहे की सीता रावाची पळवून नेली रावणाने. कुठे नेली? लंकेत नेली ना. आता लंकेच्या मध्ये काय आहे? समुद्र आहे. मग आता देवाला तर हनुमान कोण आहे? माकडे वानर आहे ना, सेना वानराचीच आहे. तो जांबुवंत, भालू आणि हे तिघ जण तिथं उभे आहेत, समुद्र दिसतोय पुढे. मिथक कसं निर्माण झालंय ते बघा, की तुमच्यातल्या गोष्टी कशा निर्माण झाल्या असतात की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या शक्तीची अनुभूती होत नाही, तुमच्यातली ताकद तुम्हाला कळत नाही. सिद्धनाथ महाराजांनी त्या 500 महारापुढे प्रेरणा जागवली होती की यस तुम्ही करू शकता. 200 किलोच्या, 6-6 फूट उंचीच्या, एक एक माणूस 56 लोकांना मारू शकतो, ही आठवण करून दिली होती. त्याचं मिथक त्यांनी बोलवलं की तो भालू जंबूक सांगतो हनुमानाला, तुझ्यात एवढी ताकद आहे की तो हा समुद्र पार करून जाऊ शकतो, आणि हा पठ्ठ्या उडी मारतो की डायरेक्ट लंकेत जाऊन पडतो. मिथक निर्माण करायच्या गोष्टी. म्हणून बाबासाहेब इथं लिहितात की रामायण महाभारत यांनी कशी लिहिली, ह्या मिथकावरती लिहिली. का मिथकावरती लिहिली? की बौद्ध धर्माचं लिटरेचर किंवा बौद्ध धर्माची कृती, ह्या कृतीवरती मात कशी करता. का तुमच्या डोक्याला काहीतरी द्यावा लागेल ना. तुम्हाला बाबासाहेबांनी जर नुसतंच सांगितलं असतं की तुम्ही हा बौद्ध धर्म स्वीकारा, तर तुम्ही स्वीकारला असतं का? बाबासाहेबांचा त्याच्या पाठीमागे स्वाभिमान होता बाबासाहेबांनी. कारण तुमच्या माहिती करता सांगतो की एवढे मुक्कामी बाबासाहेबांनी घोषणा तर केली की मी हिंदू धर्मात जन्मलो, हे माझ्या हातात नव्हतं, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही, कुठे घोषणा केलेली बाबासाहेबांनी, एवढे मुक्कामी केलेली. आणि त्याच्यानंतर ते सतत महाराजांना, मांगाला, तंबाराला समजावतात. परिषदा फक्त महाराजच्या घेतलेल्या आहेत का त्यांनी? मांगाच्याही परिषदा आहेत, तंबाराच्याही परिषदा आहेत, सगळ्याला समजावतायत बाबासाहेब. 1932 पासून तर
56 पर्यंत एका साईडला अभ्यास करतायत आणि एका साईडला महाराजांना समजावतात, तयारी करतायत. त्यांच्यातली मानसिकता असेच महार आले का 1956ला 5-7 लाख महार उठले लगेच बाबासाहेबांच्या पाया, असेच नाही आले. बाबासाहेबांनी ती धुरी निर्माण केलेली, सगळ्यांना समजावण्यात आलेलं, म्हणजे क्रांतीचा पाया घातलेला आहे. म्हणून म्हणता ना तुम्ही की रक्ताचा एकही थेंब न सांडवता बाबासाहेबांनी क्रांती केली म्हणताना म्हणून जातो आपण. पण याच्या पाठीमागे बाबासाहेबाला काय काय करावं लागलेलं आहे. महाभारताचं युद्ध झालंय की नाही झालं माहिती नाही, मिथ्य काय म्हणतात ते, परंतु तिथे तुम्ही महाभारतात मालिका पाहिली असेल का रामायणाची, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अवृथानं पूजामेहम संघवानी युगे. काय त्याचा अर्थ की जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा तेव्हा देव अवतार घेतो, आणि देव अवतार घेऊन एवढा रक्तपात करतो ते विचारू नका. महाभारतामध्ये नुसते कृष्णाची 17 लक्ष योनी सेना होती, किती मेले असतील. मिथक जरी असेल तर त्या क्रांतीला कितीतरी धर्माची स्थापना करताना रक्त व्हावं लागलं ना. ते बाबासाहेबांनी एकही रक्ताचा थेंब सांडू दिला नाही. भगवान बुद्ध तर त्याच्याही पुढे गेले. भगवान बुद्ध 45 वर्ष फक्त सांगत गेले आणि धर्म वाढत गेले. एक तरी मला भगवान बुद्धाच्या आयुष्यातली कथा सांगा की त्यांचं प्रवचन किंवा त्यांच्या धर्मात त्यांचा अनुयायी होताना कुठे खून, दरोडे किंवा मारपिटी झाली, कुठेही नाही. म्हणून की क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेब हा भेद करताना बाबासाहेबांनी हे टार्गेट निवडलेले आपल्या पुढचे. आणि म्हणून जर मग आपल्याला हे ग्रंथ कळायचे असेल, धम्म, बुद्ध आणि त्याचा धम्म, क्रांती आणि प्रतिक्रांती, तर हे तुमच्या आणि माझ्या उत्थानाकरता लिहिलेले ग्रंथ आहे. मग काही गोष्टी अशा होतात की हे नुसतं वाचायचंच का, नुसतं घ्यायचंच का, तर नाही. कारण याच्या पाठीमागचे इशारे आहेत आणि हे इशारे देणाऱ्याची लाईन खूप मोठी आहे. भगवान बुद्धांनी जेव्हा त्यांच्या काळामध्ये परिस्थिती बघितली त्यावेळेस भयानक परिस्थिती होती ना. गाई, म्हशी, बैल, जनावर त्या वेदीमध्ये कापल्या जायची, टाकल्या जायची. एवढंच काय तर त्यांच्या जमान्यामध्ये सुंदर बाई असणं हे एक मोठं पाप होतं, कारण तिला नगरवधू व्हावं लागत होतं. आम्रपाली का नगरवधू होती माहिती इतिहासाचा? कारण ती एवढी सुंदर होती की तिच्यामुळे राज्यामध्ये लढाया झाल्या असत्या. आणि म्हणून त्यावेळेस काढलेला तोडगा, त्या बाईच्या स्वातंत्र्याचा विचार केला होता का तिने नगरवधू व्हावं. म्हणजे ती प्रत्येकाकरता अवेलेबल आहे. किती काळ बेकार होतं की एका बाईवरती जबरदस्ती वेश्या होण्याची सक्ती त्या जमान्यामध्ये, कारण त्या जमान्यात बुद्ध येतात आणि तिच्या घरी जेवायला जातात. रक्त सांडलंय का तिथे बुद्ध जातात. त्यांनी रक्तविहीन क्रांती केलेली आहे आणि 45 वर्षात पूर्ण जम्बोद्वीप बौद्धमय करताय. बाबासाहेबांनी 1932 ते 56 तिन्ही जातीला समजावलं अस्पृश्य. त्यातली एक मोठी जात तयार झाली आणि क्रांती घडली. परंतु हेच जर टिकवायचं असेल तर आता प्रतिक्रांती चालू आहे, ही आपल्या लक्षात आली पाहिजे. का गरज आहे? मी कालही सांगितलं की नाही की भगवान बुद्धाच्या काळात वर्षावासाची गरज होती. पाऊस पडत होते, रोड नव्हते, मोठमोठ्या नद्या व्हायच्या, भिक्षू इकडनं तिकडनं जाताना बिचारे वाहून जायचे, रोगराई व्हायची. त्यावेळेस वर्षावास करणं जरुरी होते. ह्या समस्या होत्या ना. आता गरज आहे का? आहे त्यावेळेचे ते रोड नव्हते, पण आता तुमच्या मनातले रोड बुजलेले आहेत. ते तुम्हाला उजागर करावं लागतील. कारण प्रतिक्रांती, क्रांती तुमच्या समाजामध्ये समजावण्याकरता कुणी पुढे येत नाही. बजबजपुरी आहे की नाही? आमच्यातल्या आमच्यातच आम्ही बुद्धिभेद करत तर मग कुणीतरी यावं लागेल. म्हणून तो वर्षावास करावा लागेल. त्या वर्षावासामध्ये आम्हाला सांगावं लागेल, क्रांतीची बीज त्याच्यामध्ये ठेवावं लागतील, थोडे बहुत का होईना. आपण म्हणताना जरी म्हणतो, विनोदानी म्हणतो किंवा रागाने म्हणतो, पण आत्ताचा तरुण जरी विहारात येत नसेल. मला आज एका मुलाचा फोन आला होता. मी जे तुम्हाला 2 फोन सांगितले की नाही, तो एका मुलाचा फोन होता. त्याला आपली देशना एवढी आवडली
किती म्हणतो भंतीजी, पण तुम्ही परत एक चुकीचं बोललात की आपल्या मुलाला धम्म माहिती नाही. आम्हाला माहिती आहे, आम्ही धम्म वाचतो, जाणतो, अनुभवतो. फक्त एवढंच आहे की समाजामध्ये चाललेल्या ह्या आडंबराला आमचा विरोध आहे. कारण आमच्या पुढं जो आदर्श निर्माण व्हायला पाहिजे तो आम्हाला दिसत नाही. आणि खरी गोष्ट आहे ना त्याची, त्यांनी कोणाकडे बघावं? राजकारणामध्ये मला सांगा बरं, कोणाकडे बघून तुम्ही आदर्श करा? आहे का तुमच्या डोळ्यापुढे एकतरी आदर्श? सामाजिक लेवलवरती कवी असे का, मध्ये जी तुमची चळवळ उभी राहिली पॅन्थरची, जहाल संघटना जरी होती पण त्यात सगळे कवी आणि लेखक होते. राजा ढालासारखे, नामदेव ढसाळासारखे कवी हे लोक होती. आता तसं आहे का? तुम्हाला कोणी बघता येईल का? मी जसं सांगितलं की आताचे आमचे बुद्धिवंत तर एका बाजूलाच सरकलेले आहेत. जेव्हा भगवान बुद्ध त्या निरंजना नदीमध्ये पात्र फेकतात आणि त्याला सांगतात विरुद्ध दिशेला गेले तर मला बुद्धत्व प्राप्त होईल, काय प्रतीक आहे ते? याचं प्रवाहाच्या दिशेने तर कोणीही वाहेल ना. प्रवाहाच्या, बुद्धाचं तेच प्रतीक आहे की तुम्हाला जर क्रांती करायची असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला लढावं. आम्ही शब्दशः अर्थ घेतो ना. आमचे भंतीजी मग आमच्यावर तुटून पडतात. काय सांगतो तुम्ही? ते पात्र गेलो होतं तिथे डुबलं. अरे गेलो होतं बाबा खरंय, पण आताच्या याच्यात जाईल का? मग काय अर्थ आहे त्याच्यावाला? आम्हाला समजून घ्यायचा अर्थ काय त्याच्यामध्ये? की प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्हाला लढता आलं पाहिजे. प्रतिकूल परिस्थिती आली तर 16 बुद्धिवंतांनी लेटर काढू नये. त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे हे समाजाला सांगितलं पाहिजे. आम्ही ते सांगत नाही. ती प्रतिकूलता घालवण्याकरता आदर्श दिसत नाही. आणि म्हणून तो पोरगा मला बोलला, भंतीजी तुम्ही ते बोलता ते खरं आहे, पण आमच्या पुढे आदर्श दिसत नाही, ते कोणाला फॉलो करावं? आणि म्हणून तुम्हाला आम्ही ग्वाही देतो की आम्ही बुद्ध धर्म लयाला जाऊ देणार नाही, कारण आम्हाला माहिती आहे काय करायचं ते. आणि खरी गोष्ट आहे, आजची जी पोरं, तुमच्या माहिती करता सांगतो, आजपासून 18 ते 20 वर्षाच्या पूर्वी तुम्ही असाल, 12वीच्या 10वीचा निकाल लागला रे लागला की हेडलाईन यायची महाराष्ट्रात पहिला, आहे की नाही? महाराष्ट्रात पहिले. आता येते का? कधीतरी विचार केला की का नाही येत? कारण आता बहुजनाची पोरं पहिली यायला लागली. पहिली येणारी कोणती होती? कुलकर्णी, जोशी, देशपांडे असे यायचे आणि म्हणून ते द्यायचे. ती प्रेरणा असायची त्यांच्याकरता. पण जेव्हा पहिल्याने तुमच्या माहिती करा, तुमचे मला वाटतं तुमच्याच वयाचा असेल की नाही, मंगेश मस्कर नावाचा पोरगा महाराष्ट्रामध्ये पहिला आला मॅट्रिकला. आणि त्याची एवढी गौरव झाला. कुणब्याचा होता, पार्ल्याच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा 10 बाय 10च्या खोलीमध्ये, आणि तो महाराष्ट्रात पहिला आला. एवढं कौतुक झालं की एका रात्रीत त्याला 3 बेडरूमचा मुंबईमध्ये फ्लॅट घेऊन द्याला लोकांनी. आणि ते बामणाने बघितलं. बामणाला कृतीमध्ये शोधतात ते. तुम्ही म्हणतात ना की बिटवीन 2 लाईन न लिहिलेलं त्यांना वाचता येतं, तुम्हाला वाचता येत नाही. 2 लाईनीमधलं बाबासाहेबांनी काय लिहिलं, त्याच्या 2 लाईनीच्या मध्ये काय अपेक्षा आहे, हा बामण वाचतो, तुम्हाला वाचता येत नाहीये. त्याने ते वाचलं की हा मंगेश करता एका रात्री त्याला श्रीमंत केला या समाजाने. जर हेच लोण चौकड फेरलं तर बामणाला कोणी विचारणार? पुढच्या वर्षापासून महाराष्ट्रात पहिला येणारा बंद झाला. येत नाही बघा तुम्ही. आता येतो का कोणी पहिला? पहिल्याच वेळेस त्यांनी तिथे गेलं की प्रेरणाच जाता कामा नये. त्या मुलाने मला सांगितलं आम्हाला माहिती आहे. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, हे नीट बीट कसं आलं? जेईई आणि नीट. नीट हे तुमच्या मेडिकलला लागतं की नाही? जेई पहिल्याने काय बघायचे? जर इंजिनिअरिंगला जायचं तर पीसीएम, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स याची टोटल मारली, जो मोठा असेल तर त्याचा नंबर लागायचा. जेव्हा त्यांनी बघितलं, कारण मी ज्या कॉलेजमध्ये सर्व्हिस करत होतो त्या कॉलेजमध्ये मी ऍडमिशन इन्चार्ज होतो, आणि जेव्हा ही बहुजनाची मुलं यायला लागली पीसीएम मध्ये 300 पैकी 299. कोण आहे हा? हा जाधव आहे, हा कांबळे आहे. बामणाचं डोकं फिरलं तिथे. अरे काय करायला पाहिजे? मग नीट आणलं.
कारण नीट इंग्लिश मध्ये तुमच्या कांबळ्याला समजायलाच 20 वर्ष जाते आणि मग तो बामण परत पुढे जातो. ही क्रांती आहे, ही प्रतिक्रांती आहे. कोणाचं आंदोलन नाही केलं. उलट आम्ही स्वाभिमानाने सांगत होतो वा मेडिकलला किंवा याला लागायला प्री एक्झाम झाली पाहिजे. अरे तुमच्यातले काढलं, कारण तुम्ही नेमकं त्या स्टेजला जाईपर्यंत त्यांच्या लक्षात आल्यानंतर का नाही होत? कारण तुमचं बॅकलॉग का भरल्या जात नाही? क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेबांनी, कारण आज तो कुठला तरी एक प्राध्यापक आहे, रतनलाल की काय त्याचं नाव आहे, आंबेडकर नामा तो चालवतो याच्यावरती आणि खूप यांनी सांगतो की आम्हाला अशा सवलती होत्या, तशा सवलती होत्या. अरे राजा, सवलती कागदावरच होत्या. म्हणून काँग्रेसचं सरकार आलं काय आणि बीजेपीचं सरकार आलं काय, आणि मग ते कोणाला खरं वाटतं? गाजराचा हलवा खाणारा कोणाला पटतो? की ज्यांनी खाल्लाय त्याला ना. ज्यांनी खाल्लाच नाही त्याला काय करणार आहे तो गाजराचा हलवा कसा असतो तुझं? त्यांनी गरिबीतल्या कण्या खाल्लेल्या आहेत. म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या सवलतीचा स्वाभिमान कोणाला वाटतोय? आता सध्या ज्या आम्ही लाटल्यात त्यांना. रतनलाल प्रोफेसर आहे, त्याला माहिती आहे. अरे पण तुझ्या जातीचे किती प्रोफेसर आहे त्याचा कधी अभ्यास केलाय का तू? आणि कुणी मिळू दिलं नाही ते. जर ते मिळू दिलं नसेल तर का मिळू दिलं नाही? कारण हेच आहे की तुमचं मेरिट तिथपर्यंत येईपर्यंत त्या मेरिटची व्याख्या बदललेली असते. ही प्रतिक्रांती त्यांनी घडवून आणलेली असते. ही ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल, विरोध झाला का मला तरी सांगा. नीटचं एक्झाम सुरू केली त्याच्यावरती एकतरी आंदोलन झालंय? नाही झालं ना. कोणाच्याच डोक्यात नाही आलं की कोणा करताय म्हणून. 12वीला त्या मुलाला 92% मार्क भेटतात, पण नीट काढता काढता 2 वर्ष जातात त्याची. कोणा करता केलेलं आहे? मग काय काय करावं लागतं? एवढा सोपा उपाय नाही ते. नीट करण्याकरता त्या बापाला कोचिंग लावावं लागतं. सर्व सक्षम आहेत का? तुमच्या समाजाला खाली ओढण्याकरता ह्या केलेल्या उपाययोजना आहे. मग त्याच्याकरता वर्षावास व्हायला पाहिजे की नाही? वर्षावासामध्ये वर्षावास म्हणजे काय आहे? की तुम्हाला शहाणं करणं, शिकवणं. त्यावेळेचं शहाणं करणं आध्यात्मिक होतं. आत्याचा वर्षावास हे सांगावं लागेल की नाही तुम्हाला? जोपर्यंत हे सांगून तुम्हाला शहाणं नाही करता येणार तोपर्यंत ते खरे वर्षावास होणार नाही. आणि मग ही सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे? पहिल्या वेळेस 4थीच्या शिकवणाऱ्या माणसाला डीएड आहे की नाही, तो पुढे 7वी पर्यंत शिकवत गेला डीएड वाला. परंतु कॉलेज लेवलला शिकवायचं तर मला वाटतं 7वी ते 10वी पर्यंत, 8वी ते 10वी पर्यंत बीएड होतं. क्वालिफिकेशन होतं की नाही? जर सिलेबस बदलला तर त्या मास्टरला काढून टाकत होते का? मग काय करत होते? थोडस 10-15 दिवसाची ट्रेनिंग देत होते ना शिकवायला. मग आताच्या भरतीला तसं करायला काय हरकत आहे? सिलेबसच बदललेले आहेत ना. भगवान बुद्धाच्या काळामध्ये तुमच्यावाला होम यज्ञ होते. बाबासाहेबांच्या काळामध्ये अनटचॅबिलिटी होती. आता अनटचॅबिलिटी नाही, पण जेई आणि असं आहे. मग भिक्षूने हे सांगितलं पाहिजे की नाही समाजाकडे? हे परिवर्तन घडलं पाहिजे. म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती करता आम्ही तयार आहोत की नाही? क्रांती कधी सक्सेस होते? की क्रांती घडणारे विद्वान तुमच्या समाजामध्ये जर निर्माण झाले. एक बाबासाहेब निर्माण झाले आणि क्रांती घडली. एक गौतम बुद्ध निर्माण झाले आणि क्रांती घडली. त्यांच्याकडे शंकराचार्यांनी प्रतिक्रांती केली. ह्याच पद्धतीने आजची प्रस्तावना ग्रंथ वाचण्याच्या अगोदर आपण क्रांती आणि प्रतिक्रांती समजून घेतली. आधुनिक युगातल्या ही क्रांती आणि प्रतिक्रांती काय आहे, बाबासाहेबाला काय अपेक्षित होत्या, ह्या दृष्टीने आपण उद्यापासून मूळ ग्रंथाला वाचनाला सुरुवात करू. तुम्ही असाच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून मी आजची ही देशना म्हणा, प्रवचन म्हणा, हे थांबवतो.